भाजपा सरकारच्या पुतळ्याला फाशी देऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांनी केला निषेध। राज्यातील जनता मतदार रूपातून शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या भाजपा सरकारला हातावर लटकवणार, प्रशांतजी पाटील यांचे वक्तव्य। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बांधण्यात आला। त्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते। छत्रपती शिवाजी हे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत, राज्याची अस्मिता आहे। त्यांचा पुतळा उभारताना त्या गोष्टीचा विचार व्हायला हवा होता, परंतु फक्त प्रसिद्धीसाठी आणि भ्रष्टाचारामुळे या पुतळ्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं करण्यात आलं। या शिवद्रोही भाजपा सरकारने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात सुद्धा भ्रष्टाचार केला, त्यामुळे तो पुतळा पडला। हा शिवाजी राजांचा खूप मोठा अपमान या राज्यातील भाजपा शिंदे सरकारने केला। त्यामुळे शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या। आज दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्रशांतजी पाटील यांचे नेतृत्वात जळगाव दामोद तालुका व शहर कमिटीच्या वतीने तहसील चौक शिवाजी महाराज पुतळ्यासमोर तीव्र आंदोलन करीत भाजपा सरकारच्या पुतळ्याला फासावर लटकवत आपला निषेध व्यक्त केला। या राज्यातील शिवाजी महाराजांवर प्रेम करणारी जनता येणाऱ्या निवडणुकीत या भाजपा महायुती सरकारला मतदान रूपातून अशीच लटकवणार आणि संपवणार असल्याचा घणाघात यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील यांनी केला। यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वास भालेराव, तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ, महादेव भालतडक, इरफान खान सह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते।